हॅलो, गुड मॉर्निंग. गेल्या 4 दिवसांपासून यांच्या सुट्ट्या होत्या. ते कशा तर गुरुवारला थँक्सगिव्हिंग डेची सुट्टी होती. फ्रायडेला त्यांनी कॉम्प सुट्टी टाकली होती आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे सॅटर्डे, संडे आणि त्यांचा प्लॅन होता, तुझा बर्थडे आहे तर काहीतरी स्पेशल करू, कुठे बाहेर जाऊ. पण आमचा मार्गशीर्षचा गुरुवार आणि आईंचा शुक्रवार याच्यामुळे त्यांचा तो प्लॅनच फ्लॉप झाला आणि आताही घरी बसून बोर काय व्हायचं म्हणून मग आम्ही डीमार्टची ग्रॉसरी शॉपिंगच करून घ्यायची असं ठरवलं. मग छान रेडी होऊन आम्ही सर्व डीमार्टला गेलो. आमची शॉपिंग पूर्ण केली. आमचा मॅन्डेटरी खाऊ घेतला आणि ते म्हणतात ना, डीमार्टला गेलं की 1-2 गोष्टी घेता घेता केव्हा त्या 8-9 होतात ते कळतच नाही. तसंच काही माझ्यासोबत पण होते. तुमच्यासोबत पण असंच होतं का? पूर्ण ग्रॉसरी आमच्या गाडीमध्ये लोड करून घरी आलो आणि आता सुट्ट्या आहे म्हटल्यावर साहेबांची फर्माईश तर पूर्ण झालीच पाहिजे ना, कारण गाऊन आल्यापासून त्यांची फेवरेट दालबाटी बनलीच नव्हती. म्हणून मग घरी आल्या आल्या दालबाटी बनवायला घेतली. मी डीमार्टला जायच्या आधीच डाळीचा कुकर आणि बाटीचं मिश्रण बनवून गेली होती. मग आधी बाटी बनवून घेतल्या. आप्पे पात्रामध्ये तूप घालून त्याला छान भाजून घेतलं. साईडला इकडे कढीची पण तयारी करून घेतली. त्यानंतर डाळ बनवली आणि बाटीला तुपामध्ये छान खरपूस भाजून घेतल्यानंतर ना त्याचा एवढा भारी टेस्ट लागतो ना. मस्त असं डाळ, बाटी, कढीचा छान डिनर केला आणि जेवण खूप जास्त भारी झालं होतं. म्हणून मग आम्ही तिघांनी रात्रीला आमचा छान एक नाईट वॉक घेतला आणि असा छान संपला माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.